रामपूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात सदा नावाचा शेतकरी राहत होता. साधं सरळ आयुष्य, थोडीफार शेती आणि जवळ असणारा एक तगडा खिलारी बैल, ज्याचं नाव होतं बिबट्या. बिबट्या आणि सदा एकमेकांशिवाय अपूर्ण होते. सकाळी उठल्यावर सदा बिबट्याला खायला घालायचा आणि मगच पुढची कामं करायचा. संध्याकाळी शेतीवरून परतताना बिबट्या त्याच्या मागे अगदी सावलीसारखा चालायचा. एकदा काय झाले, गावावर भयानक वादळ आले. विजा कडाडत होत्या, पाऊस थैमान घालत होता. शेताच्या कडेला असलेल्या ओढ्याला पूर आला होता आणि पाणी वेगाने वाढायला लागले होते. सदा आपल्या शेतावर होता तेव्हा अचानक एक मोठं झाड वादळामुळे तुटून सदाच्या अंगावर कोसळलं. कोणाला काही समजायच्या आत सदा जमिनीवर पडला आणि त्याचे पाय त्या झाडाखाली अडकले. सदाला साधं हलणंही शक्य नव्हतं. वादळामुळे तिथे हजर असणारी माणसं घाबरून पळून गेली होती. बिबट्याला जवळच एका झाडाला बांधलेला होता. तो सदाचा आवाज ऐकून ओरडू लागला. त्याने आपली दोरी जोरजोराने खेचली आणि अखेर ती तोडली. तुफान पाऊस आणि विजांच्या कडकडाटामध्ये तो सदाकडे धावत सुटला. सदाच्या पायावर पडलेली झाडाची फांदी खूप जड होती, पण बिबट्याने आपल्या शिंगांनी आणि तगड्या मानेच्या जोरावर ती फांदी ढकलायला सुरुवात केली. सदा ओरडला, पण बिबट्या थांबला नाही. मोठ्या मेहनतीने बिबट्याने ती फांदी हलवली आणि सदाला मोकळं केलं. सदा अर्धवट शुद्धीत होता. बिबट्या त्याला ढकलू लागला. एवढ्यात पळून गेलेले काही गावकरी तिथे जमा झाले आणि त्यांनी सदाला उचलून गावातल्या वाड्यामध्ये आणलं. गावातल्या वाड्यात वैद्यांनी सांगितलं, थोडा जरी उशीर झाला असता ना, तर सदाचे प्राण वाचणं अवघड झालं असतं. सदाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा बिबट्या त्याच्या बाजूला शांत बसलेला होता. त्याच्या डोळ्यात विलक्षण ममता आणि निष्ठा झळकत होती. सदाने अश्रू भरल्या नजरेने आपल्या बिबट्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, माझा बिबट्या बैल फक्त बैल नाही, माझा देव आहे तो देव. त्यानंतर गावात दुसऱ्या दिवशी मोठा सण साजरा झाला. सदाने आपल्या बिबट्या बैलाला हार घालून मिष्टान्न खाऊ घातले. तेव्हा सगळे गावकरी म्हणू लागले, खिलारी बैल म्हणजे निव्वळ ताकद नाही, तर ते प्रेम, निष्ठा आणि जीवनाचं प्रतीक आहे.